श्रवणी कीर्ती नामवाचे श्रवणी कीर्ती नामवाचे श्रवणी कीर्ती
हरिभाऊ पारे त्यांना सारखी हरिभाऊ पडून आणि महिला मंडळ तुम्ही थोडे पुरीसारखा मागच्या महिलाला पुढे यायला त्रास होतो एकदम सांगा मजुरीबाई या पुढे या मागच्या महिला ढाकेबाई मी सर्वांना सांगतो सर्वजण पुढे या नंतर कीर्तनाला डिस्टर्ब होत नाही दररोज असंच बसवतो पुढे येऊ
वाचे श्रवणी कीर्ती नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी हरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे किंवा हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा मंगल भवन मंगल Bye.
नाम वाचे श्रवणी कीर्ती, नाम वाचे श्रवणी कीर्ती, पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी, हरिनामनी विठ्ठल. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती श्री तुकोबाराय यांचे एकनिष्ठ शिष्य असलेले श्री निरोबाराय यांचा 4 चरणांचा आणि सार्थक जीवनाची मीमांसा करणारा हा अभंग आहे. विठ्ठल अभंग निरोबारायचा आहे हे माझ्या लक्षात होतं. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. असं सांगण्याचं काय असतं, काही जे गोष्टी आहेत ना, एखाद्या शिष्यांच्या नावावरून एखादे गुरु ओळखले जातात. जसं जनार्दन स्वामींचं जे नाव आहे ते आपल्या सगळ्यांचा परिचय असेल, पण त्याही पेक्षा जास्त जर परिचय म्हणावा तर आपल्याला नाथ महाराज. नाथ महाराज कोण आहेत? त्यांचे शिष्य. पण शिष्याच्या नावानं गुरुचा परिचय व्हावा. निवृत्तीनाथ महाराजांचा जर परिचय बघितला आपण तर ज्ञानेश्वर महाराजांमुळे निवृत्तीनाथ महाराजांचा परिचय जास्त आहे. त्यांचं जे काय असेल तो अधिकाराबद्दल वाद नाही आपला, पण ज्याला आपण म्हणावं की लोकप्रियता किंवा लोकांच्या जास्त डोक्यात बसलेला जो विषय आहे, तसं श्री निरोबारायांचं जे सगळं काही जीवन आहे ते श्री तुकोबारायांना अर्पित असं जीवन आहे. आणि मग त्यांचं नाव घेण्या अगोदर आपल्याला ह्यांचं नाव घेणं हे आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, तर जो आपण कीर्तनाकरता निवडलेला जो अभंग आहे तो सार्थ जीवनाची मीमांसा करणारा आहे. सार्थक जीवनाची मीमांसा करणारा हा अभंग आहे. अभंगावर थोडंसं प्रतिपादन करण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणं अतिशय गरजेचं आहे. सालाबादप्रमाणे होणारा हा उत्सव आहे आपला. सालाबादप्रमाणे परमपूज्य प्रातस्मरणीय वैराग्यमूर्ती श्री भामरे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा हा उत्सव. वर्ष 19 वर्ष आता हे चालू आहे. आणि योगायोग असा आहे की आज जी तारीख आहे तर तारखेच्या सुद्धा आपण हिशोबानं बघितलं तर आज तारखेचाही योग तोच आहे आणि तिथीचाही योग तोच आहे. सहसा तारीख आणि तिथी एकत्र येत नाही. तारीख जी आहे ते आपण इंग्लिश म्हणजे इंग्रजांच्या प्रमाणे आपल्याकडे तारखेची रूढी पडलेली आणि तिथी ही भारतीय परंपरा आहे. पण संतांचंच असं मोठं महत्त्व आहे बघा. पश्चिम जी भाग आहे तो सुद्धा आणि इकडं भारताचा विभाग असं दोन्ही विभागाला एकत्र आणलं त्यांनी आज. आणि एकत्र येणारी हा आजचा योग आहे. तारखेच्याही हिशोबानं तिथीच्या हिशोबानं परमपूज्य प्रातस्मरणीय भामरे महाराजांचा हा पुण्यतिथी उत्सव आहे. तर मग प्रश्न असा पडतो आपल्याला की पुण्यस्मरण नेमकं करावं कशाला. या पुण्यस्मरण जे आहेत हे आपण हे जे उत्सव साजरे करतो या उत्सवाच्या पाठीमागचं मुख्य प्रयोजन काय. कारण काळ असा आहे सध्या की नुकताच पितृपक्ष होऊन गेलेला आहे आणि पितृपक्षातली जर अवस्था बघितली आपण आता काही घरातली तर घरातल्या गेलेल्या ज्येष्ठ मंडळींची तिथीसुद्धा आता लोकांच्या लक्षात नाही. ते बऱ्याच वेळा तिथं दुकानावर आमच्याकडे पंचांग असतं, त्या पंचांगावर तिथे येऊन पहिले सांगतात या तारखेला गेले होते, कोणती तिथी असेल सांगा. त्याही याच्यात काही कुटुंबाचा असा आहे की तो कार्यक्रमसुद्धा घरी करायचा नाही. जो श्राद्ध पक्ष वगैरे जो काही असेल तर त्या पक्षामध्ये त्या तिथीचा कार्यक्रमसुद्धा कुठंतरी एखाद्या बाहेर जागेवर करायचा. 10-5 लोकात तो कार्यक्रम करून टाकायचा. अशी अवस्था असणारा हा सध्याचा काल. आणि या कालावधीमध्ये सुद्धा साधू संतांचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारा हा उत्सव. तर त्याच्या पाठीमागे नेमकं काय मीमांसा आहे. स्वर चालू राहू द्या, थोडा कमी आवाज राहू द्या. विठ्ठल विठ्ठल. हो, तर याही एवढ्या धकाधकीच्या जीवनात किंवा अशा असलेल्या कालखंडात सुद्धा हे उत्सव साजरे होत आहेत. त्याच्या पाठीमागचं जर काही विशेष कारण असेल तर ते कारण असं आहे
की साधू संतांची जी आहे ती पुण्यतिथी करण्याच्या पाठीमागे 2 प्रकारची कारणं आहेत. एकतर पहिलं कारण असं आहे की त्यांच्या ऋणातून आपण थोडंसं उतराई होण्याचा हा प्रयत्न. उतराई होऊ शकत नाही, फक्त हा प्रयत्न. जसं एखादी गोष्ट जर आपल्याला जमतच नसली तर ती करूच नाही असं नसतं. ती करून मला जमली नाही असं म्हणणं जरा जास्त संयुक्तिक असतं. एखादी परीक्षा आपल्याला त्याच्यात आपण पासच होणार नाही असा अगोदरच निर्णय करण्यापेक्षा ती परीक्षा देऊन त्याच्यात नापास झालेला विद्यार्थी कधी चांगला. तसं साधू संतांच्या ऋणातून आपण उतराई होऊच शकत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. परंतु थोडासा हा प्रयत्न, त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा किंवा उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न. आणि दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते असं आहे की यांच्या जीवनाचा जर आपण अवलंब केला तर आपल्याला नेमकं कोणत्या जीवनात आपण तसं वागल्यानंतर आपल्यालाही त्यांच्यासारखी सार्थकता आपल्या जीवनाला प्राप्त होऊ शकते. कारण असं असतं, मोठ्यांचं जे जगणं आहे ना ते छोट्यांच्याकरता एक प्रकारचं आदर्श असं जीवन असतं. आणि त्याच्यावर जर आपली पाऊलवाट जर आपण त्या ह्याच्यावर जर गेलो, जसं आपण म्हणतो की मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही. ज्ञानोबारायांकडे जर आपण आलो तर ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. ज्या या मुक्त लोकांचं जर जीवन आपण बघितलं आणि त्याचा जर आपण अवलंब केला, ते जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. त्याप्रमाणे तैसे हरपले आपण पे पहावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्या सगळ्या जर जीवनाचा आपण अवलंब केला तरच आपल्याला आपल्या जीवनात मोक्षाची जी प्राप्ती करायची किंवा भगवत प्राप्ती जी करून घ्यायची आहे तिकडची जर वाटचाल आपल्याला करायची असेल तर यांच्याच जीवनाकडे आपल्याला बघून आपली वाटचाल करावी लागते. विठ्ठल विठ्ठल. हो, मग दुसरा कोणता आपल्याकरता उपाय नाहीच. जर आपण सकारात्मक जर बोलायला गेलो तर यांच्या जीवनाचा जर आपण अवलंब केला तरच आपण त्याच्यात त्या मार्गावर येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यांच्या नुसत्या स्मरणानं सुद्धा जे आहे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. पुण्यवंत भावे हेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची पुण्यवंत व्हावे म्हणजे पुण्याची प्राप्ती करून घेण्याकरता सुद्धा त्यांच्या नावाचा जर आपण उच्चार केला तर आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. पण पुण्याची प्राप्ती इतरही काही गोष्टीने आपल्या जीवनात घडू शकते. काही दान धर्म आहे, एखाद्या गोरगरिबाला मदत केली, याही गोष्टीने आपल्या जीवनात पुण्याची प्राप्ती होते.
पण नुसत्या पुण्याची प्राप्ती होते. आपल्याकडचं जे पाप आहे ते बाजूला करण्याचं त्या गोष्टीत सामर्थ्य नाही. पण यांच्या जपात असं आहे की तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, म्हणजे दुहेरी फायदा. एकतर पुण्यही निर्माण होतं आणि पापही जे आहे ते आपल्याकडचं बाजूला होतं. त्यामुळे या साधू संतांचे जे सोहळे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या याच्यावर अनेक साधू संतांच्या पुण्यतिथी होत असतात. त्यापैकी आजची जी पुण्यतिथी आहे ती आपली परमपूज्य प्रातस्मरणीय भांबरे महाराजांची ही पुण्यतिथी आहे. अतिशय वैराग्यवान असं हे जीवन. त्यांच्या जीवनावर जर आपण बोलायचं ठरलं तर एकही ज्याला आपण म्हणतो ज्या आपल्या वैष्णव धर्मातल्या ज्या काही परंपरा असतील किंवा भागवत धर्मातल्या ज्या काही परंपरा आहेत त्याच्यातल्या कोणत्याही परंपरेला कुठेही थोडासाही धक्का न लागता आपलं जीवन तसं जगायचं की जे बघून जीवन ज्यांच्या पावलावर आपण चालतोय त्या तुकोबारायांनासुद्धा आनंद झाला पाहिजे असं वैराग्यावर आरूढ असलेलं हे जीवन. आणि नित्यानं सगळ्या लोकांच्या करता ज्ञानेश्वरी वगैरे असा सगळा त्यांचा नित्याचा जो काळ, या सगळ्या ह्याच्यात जाणारा तो काळ आणि असं पुण्यवान जे जीवन आहे त्याचे हे पुण्यस्मरण आहे. मग आजचा जो दिवस आहे तो तसा आपला सप्त्याचा पहिला दिवस पण आहे. आता जेव्हा हे सप्त्याचा पहिला दिवस होता थोडासा मी विचार केला, कारण आमच्याकडे पंचदिवसीय उत्सव आहे. त्यांच्याकडे जसं आम्हाला पारेसाहेबांचा फोन आला त्यावेळेस काही तारखा इतर पुढच्या पण होत्या, पण तिकडे कार्यक्रम असल्यामुळे इकडच्या तारीख काही देता येत नव्हत्या. मग त्यांनी सांगितलं की दोन्ही तारखा तुमच्या बंधूंच्या पाहिजे. मग आजचा पहिला दिवस जो आहे तो पहिला दिवस तुम्ही या, दुसऱ्या दिवशी माझा जो लहान बंधू आहे श्रीकांत त्याचं उद्या कीर्तन आहे. तर जेव्हा त्यांनी सांगितलं म्हटलं आता अभंग कोणता निवडावा, कारण तो पेच असा आहे की अभंगामध्ये तुमच्या सप्त्याची सुरुवात आहे म्हणून मंगलाचरणसुद्धा झालं पाहिजे. मंगलाचरण नाम महात्म्य जे ते पहिल्या दिवशी प्रतिपादन करावं असा प्रघात आहे वारकरी संप्रदायाचा. आणि आता नाम महात्म्याबरोबरच आज त्यांची पुण्यतिथी आजच असल्यामुळे या दोघांची सांगड नेमकी कशी घालावी. पण संत वाङ्मय एवढं समृद्ध आहे, तुम्ही कोणत्याही विषयावर हात घाला त्या विषयाकरता तुम्हाला बरोबर अनुकूल त्याच्यात वाङ्मय तुम्हाला सापडणारच. आणि त्या अनुषंगानं ह्या आजच्या अभंगाची निवड आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, तर आजचा जो आपला आपण अभंग घेतलेला आहे त्यामध्ये सार्थक जीवनाचं प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. पण जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट बघायची असते तर एक गोष्ट बघितली की त्याची विरुद्धार्थी गोष्ट पण आपल्याला महत्त्वाची आहे, त्याच्यावरही लक्ष द्यावं लागतं. जसं सार्थक जीवन आहे तर त्याला बरोबर लागून निरर्थक जीवन आहे. जर निरर्थक जीवनाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला नेमकं सार्थक जीवन काय आहे तेही लक्षात येतं. जसं बऱ्याच जागेवर जे आहे काही जागेवर विषय असो नसो त्याला थोडासा विस्तृत करून ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिपादन केलं आहे. जसं दैवी संपत्तीचे गुण सांगायचे होते तर दैवी संपत्तीचे गुण सांगितल्याबरोबर तिकडे आसुरी जी संपत्ती आहे किंवा त्याचे जे अवगुण आहे ते सुद्धा भगवंतांनी वर्णन केले. जसं त्याच्यामध्ये ते विषय कधी असो अथवा नसो त्याचा जर आपण पहिले विचार केला तर इकडच्या विचारावर आपली जास्त श्रद्धा बसते. सार्थक जे जीवन आहे ते आपण बघू, त्या अभंगात आपण येणार आहोत. अगोदर निरर्थक जीवन म्हणजे काय, तर निरर्थक जीवन म्हणजे असं आहे की एखादी गोष्टी आपण निरर्थक आहे हे केव्हा म्हणतो, जेव्हा जी गोष्ट ज्याच्याकरता आणलेली आहे त्याचा उपयोग जर त्याच्याकरता नाही झाला आणि इतर अन्य गोष्टी जर करता जर त्याचा उपयोग आपल्याकडून झाला तर ते समजायचं त्या वस्तूची निरर्थकता आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की एखाद्यानं एखादा व्यवसाय उघडावा आणि त्या व्यवसाय उघडण्याकरता बँकेमध्ये लोनचं प्रपोजल टाकावं आणि लोनचं प्रपोजल टाकलं, अनेक त्याचे काही कागदपत्र वगैरे असतील त्याची पूर्तता केली आणि पूर्तता करून आता त्याचं ते लोन मंजूर झालं. लोन एखाद्या व्यवसायाकरता मंजूर झालं आहे तर तुम्हाला 10 लाख रुपयाचं लोन मंजूर झालं आहे, तुम्ही आमका व्यवसायाकरता ते घेतलेलं आहे. आणि मग जेव्हा ते लोन समजा तुमच्याकडे आलं तर आता व्यवसायाचं जे भांडवल आहे त्याच्याकरता त्यानं ते वापरायला पाहिजे का नाही.
पण जसे त्याच्या अकाउंटमध्ये ते पैसे आल्याबरोबर जर त्यानं असा विचार केला की आता एवढे पैसे आलेले थोडी हाऊसमौज करून घेऊ, आता याच्यानं आपण काय करायचं, आपल्याला कुठंतरी एखादा दौऱ्यावर जायचे, त्या दौऱ्यावर आपण जाऊ, किंवा घरात काही रंगरंगोटी करायची ते करून घेऊ, दुकानाचं इतर मटेरियल वगैरे भरता येईल बाकीचंच पहिले जास्त करून घेऊ, मोठा चांगला बोर्ड बनवून घेऊ, या सगळ्या गोष्टी करायचं. मुख्य जे भांडवल आहे तेच जर त्यानं नाही भरलं त्याच्यातून त्या पैशातून, तर जे मिळालेलं लोन आहे ते सार्थक झालं का निरर्थक झालं? निरर्थक झालं ते. कारण ते मिळालेलं कशाकरता आहे, मिळालेली वस्तू जी आहे ती त्याच्याकरता जर नाही वापरली तर निश्चितच ते निरर्थक होतं. आणि मग त्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर हा आपल्याला देह नेमका कशाकरता मिळालेला, या देहाची नेमकी कशाकरता योजना भगवंतांनी केली आहे. एकतर मुळात दुर्मिळ असणारा हा देह, 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मिळणारा हा देह, ज्याला आपण कागदत्यालीन न्याय म्हणतो. जसं कावळ्याच्या आपलं आंधळ्याच्या हातामध्ये कावळा यावा त्या न्यायानं मिळालेला हा देह, एवढ्या त्याला अनंत पुण्याई जी आहे ती जेव्हा एका जागेवर येते तेव्हा हा मिळणारा देह बडे भाग मानुष तन पावा. आणि त्याच्यानंतर मिळणारा हा देह, या देहाची नेमकी योजना कशा करतात, तर त्याची योजना अशी आहे की देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, तो हा झाला फाटा बाधिकेचा, मिळालेला देह कशा करता आहे, देवे दिला देह भजना गोमटा, तेवढ्या करता मिळालेला हा देह आहे. आपण नेमका त्याचा वापर कशा करता करतोय, आपण अनेक जागेवर विचार करा. अनेक साधू संतांचे प्रमाण असे आहे. चिरंजीव पदामध्ये जर आपण गेलो तर सुरुवातीलाच चिरंजीव पदमध्ये असं आहे की हे शरीर नेमकं कशा करता मिळालेलं आहे, कशा करता मिळालेले शरीर, चिरंजीव पदामधलीच ओवी आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला, थिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा मिळालेला जो नरदेह आहे तो आपल्याला कशा करता मिळाला आहे. म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला, म्हणजे परमार्थाकरता मिळालेले हे सगळी गोष्ट आहे. हा देहाची योजना त्याच्याकरता आहे की याच्यातून देवाचं भजन घडावं, देवाचं नामस्मरण घडावं. बहुता सुकृती नरदेह लाधला, भक्ती विन गेला अधोगती. नाथ महाराजांच्याच वाङ्मयात परत इकडे चिरंजीव पद नाथ महाराजांकडे आलो, आपण हरिपाठात आलो. कितीतरी जागेवर आपल्याला सांगता येईल. आपण तुकाराम महाराजांकडे जर परत आलो तर तुकाराम महाराज परत सांगतायत की या जे काही सगळे आपल्याला इंद्रिय दिलेले आहेत ह्या शरीरात, हे इंद्रियाची योजना कसं करताय. दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण,
मला वाटतं आता प्रमाण जे आहे पुष्कळ झाले. आपल्या लक्षात आलं की कशाकरता मिळालेला आहे हा देह, भजनाकरता मिळाले. त्याचं कारण असं आहे, अनेक प्रमाणाची जी पुष्टी आहे ना, त्याच्यावरून आपल्याला आणखी संत वाङ्मयाच्या उच्चारातून त्या विचाराची जी आहे ते जास्त आपल्या मनावर ठसतो तो विषय. तर त्यामुळे जेवढे प्रमाण झाले तेवढे एवढ्या विषयाकरता लक्षात आलं की कशाकरता दिलेलं आहे आणि मग त्याचा उपयोग कशाकरता चालला आहे. आता हा विचार करणं गरजेचं आहे की नेमकं आपण त्याचा उपयोग त्याच्याकरता करतोय का. जर त्याच्याकरताच मिळालेला आहे, जर त्याच्याकरता करत नसलो तर निश्चित समजायचं की आपलं जीवन निरर्थकाच्या मार्गावर आहे. त्यामुळे असा जर विचार केला आपण की दोन प्रकारचे वर्ग आहे, एक सार्थक जीवन जगणारे एक वर्ग आहे आणि एक निरर्थक जीवन जगणारा वर्ग आहे. जर आपण असा दोन वर्ग पाडले तर त्याच्यात आता अजून एक थोडा तिसरा वर्ग तयार करू आपण. जर आता आपल्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर काही एखाद्या मंडळीचा अपवाद, बरं काही मोठे ज्येष्ठ मंडळी पण कीर्तनात असणारा विषय असतो तो मांडावा लागतो आपल्याला. काही लोकांना आपण अपवाद म्हणून सोडू, पण आता मला सांगा की आपण जे आहे धड निरर्थकाच्याही यादीत नाही आणि धड सार्थकाच्याही यादीत नाही. त्याचं कारण असं आहे, जर आपलं जीवन निरर्थक म्हणावं तर भजन कीर्तन पूजन या सगळ्या गोष्टी आपल्याकडून नित्य चालू आहे, अनेक आपल्याकडून सेवा चालू आहे. आणि जर आपलं जीवन सार्थ आपण म्हणावं तर जो साधू संतांना त्यांच्या जीवनात मिळालेला जो आनंद आहे किंवा त्यांना आलेली जी अनुभूती आहे ती काही आपल्या जीवनात अजून घडत नाही आहे. त्यांना जे जीवनात मिळालेला अनुभव आहे तो अनुभव काही अजून आपल्यापर्यंत येत नाही आहे. तर मग नेमकं सार्थक जीवनाची जी अनुभूती आहे ती नेमकी कशात आहे, कोणत्या गोष्टी करताय. आपल्याला आता उपयोग कळाला आहे, उपयोग ह्याच्या करताय, पण मग सार्थक जीवन कशाला म्हणायचं. सार्थक जीवन जे आहे ते साधू संतांनी नेमकं कशाला म्हटलंय याचाही आपल्याला अगोदर विचार करणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल हो. आणि मग सार्थ जे जीवन आहे तेही आपण आपल्या बुद्धीनं ठरवता कामा नये. कारण आता आपल्याला कळालं आहे की या देहाची निर्मिती भगवत प्राप्ती करता आहे, भजना करता आहे. आणि मग याचं अंतिम लक्ष्य काय, जिथं आपण त्याला सार्थ म्हणू शकतो, तर तेही संत वाङ्मयाचाच आधार घ्यावा लागतो. त्या संत वाङ्मयामध्ये सांगितलेलं आहे, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिया, विठ्ठलची एक देखिया. विठ्ठलची एक देखिया, विठ्ठलची एक देखिया. आता आपल्याला दोन्ही तिन्ही ज्या गोष्टी आपल्या लक्षात आले की निरर्थक जीवन जे आहे ते नेमकं कशाकरता असतं. ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या ज्याच्याकरता आहे त्याच्याकरता जर खर्च नाही झाल्या, दुसऱ्या गोष्टीकरता जर खर्च झाल्या, ते जीवन निरर्थक आहे. त्याच्यानंतर सार्थ जीवनाकरता हा विषय मिळालेला. सार्थकता कशात आहे की जोपर्यंत भगवंताचं दर्शन आपल्याला होत नाही, विठ्ठलाची एक देखलिया, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. मग आता सार्थकता कळाली आपल्याला, त्याच्याकरता आपला प्रवास आहे. कमीत कमी आपण भाग्यवान श्रोते असे आहात की आपण निरर्थकतेचं जे स्टेशन आहे ते आपण सोडलेलं आहे आणि तिथून आता सार्थ जीवनाकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे. पण आता सार्थ जीवनाकडे प्रवास आपला सुरू झाला, पण नेमकं कोणत्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपल्याला तिथपर्यंत जाता येईल, नेमकं कोणत्या साधनाचा अवलंब केला तर आपल्याला म्हणता येईल की आपणही आपल्या जीवनाचा जो काळ आहे तो सार्थकी लावला, ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. श्रवणी श्रवणी
नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान. नाम वाचे श्रवणी कीर्ती. पण सार्थक जीवनाकडे जर प्रवास करायचा आपल्याला तर त्याचं सगळ्यात मोठं साधन हे आहे नाम वाचे श्रवणी कीर्ती. किंवा असं या साधनावर ज्यांचं जीवन आरूढ आहे त्यांनी त्यांच्या जीवनातला काळ सार्थक केला आहे. मग वाचेनं नाव घ्यायचं आहे किंवा वाचेनं ते नामस्मरण करत असतात असं त्यांचं जीवन आहे. पण काही जर लोकांचं आपण जीवन बघितलं तर नाव जे आहे ते वाचेत येतच नाही. काही केल्या तिकडे त्यांची प्रवृत्ती होत नाही. काही जणांचे जीवन असं असतात. एक मोरारजी बापू एक उदाहरण सांगत असतात की एक गावात जे आहे एक महिला राहत होती आणि त्या महिलेला अशी सवय होती की काही जरी झालं तरी तोंडातून नाव घ्यायचं नाही. देवाचं नाव आपल्या तोंडात आलंच नाही पाहिजे. काय एखादं झालं आपण म्हणतो पैजेवर नाव नाही घेणार असं त्याच्यातला विषय. आणि मग आता ते खूप हे झालं म्हणजे खूप जणांनी आग्रह केला की थोडंसं नामस्मरण करत जा, सप्त्याला येत जा, कीर्तनाला येत जा. नाही ते तसलं आपल्याला अजिबात आवडत नाही. तुम्ही काही बोलायचं नाही. जर एखाद्या वेळेस जर गावात सप्ताह असला तर विनाकारण ही बाई माहेरी निघून जायची. विनाकारण गावात ते माहेरी आल्यानंतरही काही लोक विचारायचे की बाई तू मध्ये कशी आली, आत्ता काही दिवाळ सण नाही, राखी नाही, काही नाही, विनाकारण मध्ये कशी आली. तर ती तोंडानं नावं नाही आयचं म्हणून म्हणायचं आमच्या गावाकडं ते तसलं काहीतरी आहे म्हणून मी इकडं आलेली. तोंडानं नाव घ्यायचंच नाही. सप्ताहसुद्धा नाही म्हणायचं. कारण तिला असं वाटायचं जर आपण म्हणलो नाम सप्ताह आहे तर तेवढं नाव तोंडात येईल, नकोच, ते नावच नको. मग असं करून करून पूर्ण तिचा जो काळ आयुष्यातला सगळा लोटून गेला. आणि त्याच्यानंतर तिला 1-2 संतान झाल्या. त्या नेमक्या योगायोगानं असं झालं की त्या खूप चांगल्या निघाल्यात आणि त्यांना हरिनामाची खूप आवड होती. आणि इकडचे भगवत भक्त असे ते झालेत. कीर्तन भजन प्रवचन या सगळ्या गोष्टींचा त्यांना खूप आनंद यायचा. ते सगळ्या हिरिरीने सहभाग घेणारा असे दोन्ही बंधू. झालं असं की आता आईचं वय झालं. आता हे सगळे सांगून सांगून थकले. पण त्या दोघांना चिंता असं वाटायला लागलं की आपल्या आईची दुर्गती होईल. कधीच तोंडातून नाव आलेलं नाही. नेमकं हिच्याकरता काहीतरी आपण करायला पाहिजे. त्यांनी भागवत वगैरे श्रवण केलं. भागवतामध्ये आजामेळ प्रकरण आहे तेही त्यांनी वाचलेलं होतं. त्यांच्या लक्षात आलं की आजामेळानं जे नाव आहे ते काही आपल्या ह्याच्याकरता घेतलेलं नव्हतं. भगवंताचंही नामस्मरण नव्हतं. ते एक पुत्राला मारलेली हाक या अनुषंगानं घेतलेलं नाव. पण तरीसुद्धा तिथं विष्णुदूत आले आणि त्यांनी सांगितलं की हे गिऱ्हाईक आमचं आहे, आता तुम्ही हात लावता कामा नये. त्यांनी असं सांगितलं की अरे हे नाव जे घेतलं हे काही तुमच्या मालकाचं नाव नाही म्हणे, हे मुलाचं नाव घेतलं. असू द्या म्हणे, मुलाचं जरी असलं तरी अगोदर सांगा, अगोदर रजिस्ट्री कोणाची आहे. एकाच नावाची रजिस्ट्री 2-2 ह्याच्यावर होत नसते, हा गुन्हा आहे म्हणे. त्याच्यामुळं ते जे अगोदर आमच्या मालकाचं नाव आहे तर आमच्याच मालकाचं नाव आहे म्हणे, त्याच्यात तुम्ही काही मध्ये बोलायचं कारण नाही. असं झाल्यानंतर ते त्याच्या लक्षात आलं की असा काहीतरी जर उपाय केला आपण आणि बळजबरीनं म्हातारीला जरी नाव घ्यायला लावलं तरी तिचा उद्धार होईल. आणि अंतःकरणात खूप तळमळ. आता म्हातारीची तब्येत चांगली खालावली आणि डॉक्टरांनी सांगितलं 2-3 दिवसात ही जाणार. मग त्यांना आपली ती जी काय आहे त्या आजीची खाट उचलली
आणि मंदिराच्या समोर नेऊन ठेवली. आणि तिला असं विचारलं की आजी हे काय आहे, आई हे काय आहे? तर ती म्हणली बाबा असं असतंच प्रत्येक गावात, 1-2 जागेवर राहतं, काय तोंडानं सांगायचंच नाही, शांत राहायचं. मग आता काय करणार हे मात्र परेशान झाले. आणि त्यांना असं वाटायला लागलं उद्या लोकांनी म्हणू नये की म्हातारी मारायला टेकली तर यांनी तिकडं आणून टाकून दिले, कशाचे पारमार्थिक आणि कशाचे काय, लोक असं नाव ठेवायला सगळे असतातच तयार. म्हणून ती चिंता वाटली. त्याला वाटलं जाऊ द्या बाबा, लई बेकार आहे म्हातारी, घरी घेऊन गेलं बरं. मग घरी आणलं. घरी आणल्यानंतर लहान जे बंधू आहे त्यांनी विचार केला, म्हणे आपण एक काम करू, म्हणे आपल्या आत्याचा जो मुलगा आहे म्हणे त्याचं नाव आहे म्हणे श्रीराम नाव आहे, त्याला बोलू म्हणे आपण, आणि आपण विचारू आजी कोण आलं तुला भेटायला, आई कोण आलं भेटायला. हिनं नाव घेतलं, आपलं काम संपलं. एवढ्या एकदा का होईना तिच्या तोंडातून नाव यावं. तेवढ्याकरता त्यांनी ते आपलं ताबडतोब कोणाला तरी पाठवून त्याला बोलून घेतलं. जसं बोलवलं आणि आईला विचारलं आई कोण आलं बघ भेटायला, तर तिनं सांगितलं हो आपल्या छबीचं पोरग. नाव घेतलंच नाही, नाव घ्यायचंच नाही ना, ते आता त्याचा नियम किंवा ते जिद्दीनं नाव घेणार नाही, काही केल्या नाव घेणार नाही. मग आता एवढं सगळं झाल्यानंतर शेवटी ती म्हातारी वारली. आता ती वारल्यानंतर ह्यांना पश्चाताप होऊ लागला, अरे आपण एवढं सगळं केलं पण आता काय करणार, म्हणजे याच्या तोंडातून काही केल्या नामस्मरण आलं नाही. पण आता कमीत कमी एक तरी करू की आता हिची जी आस्ती आहे हे आपण काशीला नेऊ, कारण मरणमुक्ती वाराणसी जे आहे तिकडं आपण जर नेलं, बऱ्याच जणांना वाटतं की बाबा तिकडे मरण यावं, पण तिकडून इकडे येतात, पण कमीत कमी आता हिचे हाडं तरी नेऊन काशीत टाकू असं वाटतं. म्हणून मग ते केलं त्यांनी. आणि तिचे जे हाडं आहेत ते हाडं एका पितळ्याच्या डब्यात भरले. डब्यात भरल्यानंतर तिथून निघाले ते. आता तो जो लहान बंधू आहे तो म्हणे सगळेजण यायची काही गरज नाही, घरात काहीच विषय करू नका म्हणे, मी हे नेऊन अस्थी विसर्जन करतो, मी सगळं व्यवस्थित करतो. निघालं. पूर्वीचा काळ, त्या काळी काही दळणवळणाची एवढी सुविधा नाही, ते लॉजिंग बोर्डिंग वगैरे नाही, कुठे धर्मशाळा, कुठे एखादा मित्र असेल कोणाकडे मुक्काम करत करत तिथं गेले. योगायोगानं जवळच एक गाव, तिथं मित्राचं घर, तिथं मुक्काम केला. त्या पितळी डब्यात त्या सगळ्या आस्थी भरलेल्या, आणि तो पितळी डबा तिथे ठेवला. मित्राकडे रात्री जेवण केलं, आणि जेवण केल्यानंतर मित्रानं सांगितलं की चल म्हणे शतपावली करून येऊ. शतपावली करायला गेला, आणि नेमकं असं होतं की तिची जी बायको होती तिला सवय होती की ते पाहुण्याच्या बॅगा उचकून बघायच्या. आता आस्ती एखाद्याला सवय, आता आपण त्याला काय करणार. एक वेळ तिला असं वाटलं काय नेमकं बघू तरी आपण ह्याच्यात, काही नाही तर ते पितळी डबा हातात आला. तिला वाटलं काही दागिने बिगिने का बघू, नसल दागिने तर कमीत कमी काही लाडू वगैरे टेस्ट करायला काय हरकत एखादी. अशा अनुषंगानं तिनं ते उघडलं, आणि उघडल्याबरोबर त्याच्यात ते हाडं बिडं दिसले. तिचं डोकं सटकलं ना. ती म्हणे एक तर जेवलाच्या जेवला म्हणे, माझ्या जीवावर आलं म्हणे, पण मालकाचं मित्र विनाकारण याला स्वयंपाक केला म्हणे, साला हरामखोर म्हणे, हे हाडं घेऊन आला म्हणे घरात. तिनं रागा ते डब्बा घेतला आणि दिला नालीत टाकून. नालीत टाकून दिला, आणि 1-2 विटा त्याच्यात भरल्या त्या वजनाच्या, दिला डब्बा टाकून, त्याला संशय येऊ नये म्हणून डब्याचं झाकण लावलं, आणि ते गेलं पुढे. जसं ते काशीला गेलं तो सगळा विधी संपला, आणि त्या विधी करणाऱ्या ब्राह्मण देवतेंनी सांगितलं की आणा म्हणे तो डब्बा, आता आपल्याला अस्थी विसर्जन करायचं. उघडलं तर काय म्हातारी गायब ना, त्याच्यात नाहीच. ते तसं झाल्यानंतर हाताश झाला, घरी आला. घरी येऊन असं सगळी झाली हार सांगितली. आणि मग मोठे जे बंधू होते त्यांनी असं सांगितलं, हे बघ म्हणे मला माहिती होतं की ती कशी आहे, म्हणून मी मुद्दामून काय केलं, तुला सगळ्या आस्ती देताना 1-2 हाडाचं असं चूर्ण केलं म्हणे, एका छोट्या डब्बीत ठेवलं म्हणे. आता आपण काय करू म्हणे, आता आपण सगळंच कुटुंब तिथं जाऊ म्हणे, आता काही सांगू नको म्हणे कोणाला, नाही तर उगं विनाकारण लोकात बदनामी की म्हातारी मेल्यानंतरसुद्धा परत तिथं गेली नाही व नालीत पडली म्हणून. पण शेवटी असं ठरलं की तेवढ्या त्या डब्बीचं विसर्जन करावं. आणि आता म्हणे आता आपण ह्याच्यानं जाऊच नाही, हे कुठं मुक्काम बिक्काम कोणी बॅगा परत पाहिन, रिकामे उद्योग होऊन जाईल. त्याच्यामुळं आता सरळ ते छोट्या डब्बीतलं ते घेतलं त्यानं, ते खिशात टाकलं त्या बंधूने. तरी पण मोठे बंधू परत म्हणायला लागले, मला वाटत नाही म्हणे ही जाईल म्हणून, पण तरी आता प्रयत्न करून गाडी ठरवली, निघाले. आता गाडी ठरवून निघाल्यानंतर प्रत्येक मुक्कामाला ते काय करायचा, जसं खिशात जिथं थांबला तिथं जर शर्ट काढला जेवायला की लगेच ते खिशातून काय काढायची, डब्बी नाही हो म्हातारी, ती लगेच काढायची बाहेर, त्याच्यात चेक करायचं आहे का नाही, परत ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आणि मग आतमध्ये काय ठेवायचं, आतमध्ये म्हातारी नाही, आतमध्ये डब्बी. आता ती डब्बी ठेवली का त्याच्यानंतर त्याला असं वाटायचं आहे बाबा आहे इथपर्यंत आहे. असं करता 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 नेमकं गंगेवर ते तिथं आले, सगळा विधी झाला. आणि विधी झाल्यानंतर आता परत ब्राह्मणांनी सांगितलं काढा ते.
काढल्यानंतर ती जी डबी आहे त्याच्यातून त्या अस्थी विसर्जन करायचं. तेवढ्यात त्या मोठ्या भाऊने असं सांगितलं की म्हणे तू ते काढू नको म्हणे, सरळ डबी सेट टाकून दे म्हणे, कारण म्हातारी सांगतात नाही हवेत उडून जाईल म्हणे, कारण सांगताच येत नाही म्हणे, कारण कधीच नामस्मरण घेतलेलं नाही. तर असं होऊ शकतं. आणि जी नवीन आलेली सुनबाई आहे तिला हा घरात विषय सांगितला नाही, कारण ती बाहेरची आलेली होती. तर तिला असं सांगितलंच नाही की आपण ह्याच्याकरता आलो, कारण इतर लोकांना माहीत होऊ नये म्हणून. तिला असं वाटलं की आपण तीर्थयात्रा करायलाच आलो. मग ज्या दोन्ही जावा आहेत त्या एका जागेवर आंघोळ करत होत्या आणि इकडं ते जी विधी आहे ती चाललेली. तेवढ्यात त्याने सांगितलं की ते काढा बाहेर डबी. तर त्याने ते डबीसहित विसर्जन करून टाकलं. जशी डबी टाकली, पण ह्या ज्या दोन्ही बायका होत्या त्याच्यातली जी नवीन झालेली लग्न, तिला असं वाटलं की इथं जवळपास पुरुष आहे, आपण थोडं दूर जाऊ आणि तिकडे आंघोळ करू. तिला हा प्रकारच माहीत नाही आपण आलेलो कशा करतो. ती डबी नेमकी पाण्याच्या प्रवाहात अशी पुढं आली आणि बघता काय तिला ती चांदीची डबी चांगली, तिला वाटलं गंगेनं आपल्याला प्रसादात दिला, घेतली तिनं, टाकली पर्समध्ये, लावली चेन आणि आली ना घरी. म्हातारी परत घरी आली. मग असं आल्यानंतर असं झालं की ते जसं आपण तीर्थयात्रेतून येतो मावंद वगैरे करतो तसं ते घरात कार्यक्रम केला. तो मावंद्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि तेवढ्यात ज्या काही वृद्ध महिला आहेत त्या तिथं आल्या. काय बाई तुझं भाग्य, आम्हाला एवढे 60-60, 70-70 वर्ष झाले म्हणे, अजून काशीत नाही नेलं, तुझं एवढ्या लहान वयात 4 धाम यात्रा झाल्या, खूप तुझं भाग्य. मग ती सांगायला लागली नुसतं माझं भाग्य नाही म्हणे, तुम्हाला अजून सांगते, मला गंगेनं प्रसादसुद्धा दिला. असं म्हटल्याबरोबर ते जाऊन कान टावकारले, काय प्रसाद दिला? काढली ती डबी. जशी डबी काढली तशी ती जाऊ पळत गेली. अहो म्हणे म्हातारी परत आली. विठ्ठला विठ्ठला. तर सांगण्याचं कारण असं आहे की हे सगळं निरर्थक जीवन आहे. ह्या निरर्थक जीवनाला जे आहे ना, साधू संतांनी या जीवनाचा धिक्कार केलेला आहे. ज्याच्या तोंडात नाव नसेल त्याच्याकरता अनेक जागेवर असे दाखले दिलेले आहेत की ज्या मुखामध्ये नाव येत नसेल, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. किंवा आपण नाथ महाराजांकडे जर आलो तर नाथ महाराज म्हणतात सर्पाचे ते बीळ नामाविन मुख, सर्पाचे ते बीळ नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. नाथ महाराजांचं जे वाङ्मय आहे ना त्याच्यात तरी थोडीशी दया दाखवलेली, याला आपण दयाच समजा. पण जर तुकाराम महाराजांच्या जर वाङ्मयात आपण आलो आणि जर त्याच्यात जर बघितलं आपण की ज्याच्या मुखामध्ये नाम नाही आहे, तर तुकाराम महाराज असं सांगतायत की नाम नये ज्याची वाचा तो बाप दो बापाचा, तो लेख दो बापाचा, असं सांगितलेलं आहे. म्हणजे 2 बापाचं त्याला सांगितलेलं आहे. आणि असे आता ते तुकाराम महाराजाचं वाङ्मय ते काय आपल्या तोंडातली गोष्ट नाही, तर असे जे 2 बापाचे आहेत ते त्याला सांगितलेले. आणि असे अनेक मंडळी आपल्याला समाजात पाहायला मिळतील की ज्यांच्या मुखामध्ये नामस्मरण नाही. पण जर साधू संतांचं जर आपण जीवन बघितलं, आता हे निरर्थक जीवन आहे, या जीवनाला काही नाही, याचा धिक्कार केलेला आहे. पण जर आपण साधू संतांचं जीवन बघितलं तर त्यांचं जे जीवन आहे ते नामाला समर्पित जीवन आहे. नामस्मरणाचा त्यांच्या जीवनात एवढा मोठा आनंद असतो, त्यांनी त्याला आपल्या एवढं जवळ केलं असतं की कधी कधी त्यांना भानही राहत नाही की आपण नेमकं कुठं आहोत.
आपल्याला लक्षात सुद्धा राहत नाही की आपण नेमकं कोणत्या गोष्टी करता इथं आलो ना, किती वेळ नामस्मरण पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचं जर जीवन आपण बघितलं तर तुकाराम महाराजांच्या जीवनात तर ते असं सांगतायत की माझ्या जिभेला याचा एवढा छंद लागला की मला हे कळतच नाही की आता मी याला आवरी कसू. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. सर्वांना ती कथा माहिती आहे की ते तिकडे ते प्रातर्विधी करण्याकरता गेल्यानंतर तुकाराम महाराजांच्या तोंडातून नामस्मरण यायचं. ती सर्वांना कथा माहिती, पण एवढं त्या नामस्मरणाचं महत्त्व आहे. आणि नामाशिवाय जे आहे ते कलियुगात उद्धाराचं दुसरं साधनच नाही. कारण एक तर ते सगळ्यात सुलभ आहे आणि सर्वांना त्याचा घेण्याचा अधिकार आहे. कोणालाही त्याचं कशाचंच बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आणि ते पापाचं क्षालन करणारं आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. कितीतरी गोष्टी आहे. आपण पूर्ण हरिपाठाचा जर आपण विचार केला तर नामाच्या महात्म्याचे एवढे प्रमाण आहेत की नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. किती प्रमाण द्यायचे, किती प्रमाण द्यायचे, त्या सगळ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नामस्मरणाचंच महत्त्व सांगितले. आणि नामस्मरणाचंच महत्त्व एवढ्याकरता सांगितलेलं आहे कारण बाकीच्या ज्या काही सगळ्या मार्ग आहेत भगवत प्राप्तीच्या, आपण ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, या सगळ्या मार्गापेक्षा जे आहे भक्ती मार्ग सगळ्यात सोपा आहे. आणि भक्ती मार्गात सुद्धा जे आपण 9 प्रकारच्या ज्या भक्ती बघतो त्या सगळ्या भक्तीमध्ये ही भक्ती सगळ्यात सोपी आहे. नामसंकीर्तन जे आहे ना हे सगळ्यात सोपी भक्ती आहे. इतर ज्या भक्ती आहेत आपण कर्म मार्ग, ज्ञान मार्ग वगैरे जर बघायला गेलो आपण तर अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान न घडे न कळे सर्वथा. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा येणेची एके. या सगळ्या गोष्टींना आपण जर लक्षात घेतलं तर एकमेव जे आहे नामस्मरण जे आहे हे असं साधन आहे की सगळ्यांना ते करता येतं. आणि या गोष्टीवर जे आहे ते साधू संतांचं जीवन आरूढ असतं. एक मोठे थोर महात्मे होऊन गेले, अनेक लोकांचा परिचय असेल. हरिभक्तपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय मदन महाराज बियाणी म्हणून. तर त्यांचं असं जीवन होतं की कधी कधी जे आहे ते जर कीर्तनाला उभे राहिले आणि कीर्तनाला जर त्यांनी रामकृष्ण हरी जर सुरू केलं तर त्यांच्या लक्षातच न राहायचं किती वेळ रामकृष्ण हरी करायचं. तर खालून लोक त्यांना सांगायचे की महाराज कीर्तन आहे, तुम्ही कीर्तनाकरता उभेत आणि कीर्तनातलं चाललेलं नामस्मरण आहे. तर ते लोकांना सांगायचे अरे मला सांगत जा मध्ये मध्ये की नेमकं कुठं चाललेलं आहे. हरिपाठात जर मध्ये आलं एखाद्या वेळेस विठोबा रखमाई सुरू झालं की त्याच्यात एवढे तल्लीन होऊन जायचे की त्यांच्या लक्षात यायचं नाही की आपण नेमकं कशा करता आहोत. त्या नामस्मरणाचा त्यांच्या जीवनात एवढा आनंद असतो आणि त्यांनी त्या साधनावर आपलं जीवन एवढं आरूढ केलेलं असतं की नाम वाचे या वाचेनं दुसरं कोणतं काम करायचंच नाही. कारण त्याचं कारण असं आहे की जर या वाचेनं आपण जर इतर काही उद्योग करत बसलो तर ते पापाचं डोंगर त्याच्यात तयार होतं. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये जर आपण गेलो तर भागवत ग्रंथामध्ये सुरुवातीला जे गोकर्ण आख्यान आहे त्यामध्ये श्री गोकर्ण जे आहे ते आपल्या वडिलांना उपदेश करतात. धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान, सेवस्व साधु पुरुषान् जहि काम तृष्णाम, अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा, सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वम. सगळ्यात अगोदर धर्म सांगितलेला आहे की भगवत भजन हाच माणसाचा परम धर्म आहे, सगळ्यात मोठा धर्म जे सांगितलेलं आहे भगवत भजन ही सबसे बडा धर्म आहे असं त्याच्यात उल्लेख आहे. आणि अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा, त्याचं कारण असं आहे हेच जे तोंड आहे हे जर असं रिकामं बसलं तर ते जर नामस्मरणाला जर आपण ते नाही लावलं तर ते नेमकं काय काय करील सांगताच येत नाही. ते पापाचे डोंगरच्या डोंगर उपसतो. इतर जे आहे निंदा नालस्ती त्याच्याकडून होते. माहिती का तिथं काय झालं नेमकं, थांबा तुम्हाला सांगतो की सुरू झालं त्याचं ते इकडच्या उखाळ्या पाखाळ्या काढ, त्याच्या उखाळ्या पाखाळ्या काढ, या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या जीवनाचा खूप काळ निघून जातो. विठ्ठल विठ्ठल.
हो. आणि मग त्याच्यावर जीवन जे आहे ते साधू संतांचं असं आरूढ असं जीवन आहे. तर सगळ्यात अगोदरचं साधन सांगितले. सार्थक जीवनाकरता साधन असं आहे की नाम वाचे. दुसरं साधन आहे श्रवणी कीर्ती. त्यांचं जीवन असं असतं, कानानं काही जरी ऐकायचं असलं तर ते फक्त भगवंताची कीर्तीच ऐकायची, दुसरं कोणत्याच गोष्टी ऐकायचं नाही. त्यांच्या कानाची जी विश्रांती आहे ती त्याच्यानंच होते की जोपर्यंत भगवंताची कुठे कथा असेल, कुठे प्रवचन असेल, कीर्तन असेल, या सगळ्या गोष्टीमध्येच आपल्या कानाची तृप्ती करायची. हे दोन जे साधन आहे ना हे त्यांच्या जीवनात मुख्यत्वाने असतात. नाम वाचे श्रवणी कीर्ती. आणि तिसरं साधन आहे पाऊले चित्ती समान. अंतःकरणामध्ये जे आहे, अंतःकरणामध्ये भगवंताचे जे चरण आहेत ते त्यांच्या जीवनात धारण केलेले असतात. धारण करणं म्हणजे चरणाचाच उल्लेख का, पाऊले चित्ती समान का सांगितलं, त्याचं कारण असं आहे की भगवंताचं जे चरण आहे, चरण नाम स्वरूप. बरं, म्हणजे चरण जे आहे ना ते स्वरूपाला चरण म्हणतात आणि भगवंताचं जे स्वरूप आहे ते समचरण आहे. म्हणजे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. ते जे समरूप आहे तेच आपल्या हृदयात साठवलेलं आहे. पाऊले चित्ती समान. आणि अशा प्रकारे ज्यांच्या जीवनाची वाटचाल आहे, नेमकं त्यांचं जीवन कसं असतं हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. या साधनावर ज्यांचं जीवन आरूढ आहे, कोणत्या साधनावर, नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान. यांनी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. मग असं हे मनामध्ये आपल्याला भगवंताला असं धरता येतं का? तर ज्यांचं जीवन या साधनाकरता ज्यांनी जीवन खर्च केलं आहे ना त्यांना असं मनात विठ्ठलाला धरता येतं. बरं, त्यांना ते पकडता येतं. त्याचं कारण असं आहे की त्या गोष्टीकरता आपलं पूर्ण जीवन खर्च केलेलं असतं. आणि जेव्हा ते तसं तेवढी साधना घडते तर आपल्या हृदयामध्ये विठ्ठलाला साठवता येतं. नुसतं साठवता येत नाही तर त्याला धरता येतं. हां, असं जे जीवन आहे ते परमपूज्य प्रातस्मरणीय भामरे महाराजांचं निश्चितच होतं. तर ते कसं धरता येतं? आपल्याला आपल्या सगळ्यांचा परिचय आहे की आपल्या गंगाखेडच्या ज्या सुप्रसिद्ध आहेत जनाबाई, त्यांनी सांगितलेलं आहे हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला,
विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला पंढरीचा तोर हरिला पंढरीचा तोर हरिला पंढरीचा हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. कोंडीला म्हणजे एवढी सत्ता निर्माण होते. त्याचं कारण असं आहे की या तोंडानं दुसरं काही नाव घ्यायचंच नाही, या कानानं आतमध्ये दुसरं काही श्रवण करायचंच नाही आणि चित्ताचा जो प्रकार आहे त्याच्यात दुसरं कोणतं धारण करायचंच नाही. जर एवढं सगळं केलं तर मग जाणार कुठे? भगवान जे आहेत ना, लहानपणी असे जेव्हा खेळायचे, बालकन्या जेव्हा खेळायचे, तर काही काही ज्या गवळणी आहेत त्यांच्यापासून असं दूर पळायचे. तर दूर पळाल्यानंतर त्या त्यांना असं सांगायच्या की कान्होबा तुम्ही इथून तर जाताल, या डोळ्यापासून तर दूर जाऊ शकताल, पण जे मी आतमध्ये तुमचं जे धारण केलेलं रूप आहे तर हृदयातून बाजूला जाऊन दाखवा तर मग मी तुम्हाला हिम्मतवान म्हणेन. साठविला हरी हृदय मंदिरी अनेक प्रमाणानं त्याची सिद्धी करता येईल. अनेक गोष्टी आहेत त्याच्यातून एकच त्याचं ज्याला म्हणतो आपण पूर्ण गोष्टीचं आउटपुट ज्याला म्हणावं. आजच्या आपल्याला आता इंग्लिश शब्दाचं जास्त रियाज, त्याच्यामुळं त्याच्यात एकच आहे की या सगळ्या गोष्टीचं जर आपण एकच कन्क्ल्युजन काढायचं तर एवढंच आहे की धरिला मनी विठ्ठल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्यांच्या जीवनात नामस्मरणातून होणार आहे. आणि मग हे जे नामसंकीर्तन आहे हे नेमकं कशा प्रकारचं त्यांच्या जीवनात असतं ते वर्णन करणारं अभंगाचं तिसरं चरण. समारंभ कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा. मग या ज्या सगळ्या गोष्टी आहे, कीर्तन म्हणजे हे फक्त मर्यादित एवढं कीर्तन नाही आहे, त्यामध्ये सगळं कीर्तन आले. नामसंकीर्तन आहे, गुणसंकीर्तन आहे, लीला संकीर्तन आहे. या सगळ्या गोष्टीचा कीर्तन या साधनेमध्ये अवलंब होतो. या सगळ्या गोष्टीचं मिळून एक जे असतं त्याला कीर्तन म्हणतात. मग ते वेगवेगळ्या प्रकारचं कीर्तन असेल. कीर्तनाचा समारंभ म्हणजे ते कसं कीर्तन करतात. समारंभ म्हणजे सम्यक आरंभ. या गोष्टीचं जर आपण विचार केला तर सम्यक आरंभ म्हणजे असं की जी वस्तू जशी पाहिजे तशी असणं त्याला म्हणतात सम्यक असणं, म्हणजे ज्याला जसं पाहिजे तसं. मग वर अंगानं जर आपण याला जर कीर्तन म्हणलं तर हेही आपण थोड्या वेळ त्याला कीर्तन पकडू, आपण त्याचा दुसरा अर्थ करू. पण त्या अगोदर हेही बघा
की कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदाकडे येण्याच्या अगोदर हा समारंभ करतात म्हणजे नेमकं कसं, की जे जसं पाहिजे तसं. कसं पाहिजे तर कीर्तन जे आहे ते ज्या काही आपल्या परंपरेनं घालून दिलेले जे काही नियम आहे त्या नियमामध्ये बसणारं कीर्तन. त्याच्यातले जे टाळकरी असतील, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जशाला तशा. नाही तर मग एखादा कीर्तनाच्या जागेवर आपण गेलो आणि तिथं काही टाळ आहेत, 10-5 टाळ फुटलेलेच आहेत. मृदंग जे ते एकदम कसा तरी आहे, एखादा त्याला म्हणतो आपण धुमेच्या साईडनं जास्त वाजणारा, तिकडून चाटीकडून काहीच त्याचा आवाज नाही येणारा. असं जो काही आहे असला कोणताही प्रकार ते करत नाहीत. ते त्या सगळ्या गोष्टीचं जे आहे त्या आपल्या जीवनामध्ये जे जसं पाहिजे तसं करतात. कारण कसं असतं, या ज्या सगळ्या गोष्टी आहे या जशा पाहिजे तशाच वातावरणात पाहिजे. त्याचं दुसरं कारण असं आहे की आपण संसारातलं एखादं जर काही काम असलं तर आपण असं धकाधकीत करतो का, नाही जाऊ द्या बाबा कसं बी काय होतं त्याला. पण हेच याच्या नावाखाली खूप खपवल्या जातं. काय फरक पडतो वारकऱ्याचं ते घ्या ॲडजस्ट करून, असं कोणतीच गोष्ट नाही. जे जसं पाहिजे तसंच त्या परिस्थितीनं करणं त्याला म्हणतात कीर्तनाचा समारंभ. आणि दुसरा एक अर्थ असा आहे की हे जेवढे सगळे कीर्तन आहे, नामसंकीर्तन आहे, गुणसंकीर्तन आहे, लीला संकीर्तन आहे, हे कसं पाहिजे निर्दंब सर्वदा. हे दंभरहित झालं पाहिजे. हे दंभानं ते करत नाहीत. दंभ म्हणजे काय, जे जसं नाही ते तसं भासवणं याला म्हणतात दंभ. जसं एखाद्या वेळेस उभं राहिले किंवा एखादे कथा कीर्तनकार आहेत आणि एखादी गोष्ट चरित्र वगैरे रंगवत आहेत आणि त्या रंगवताना एकदम डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू पडतात. पण ते खरे अश्रू आहेत का खोटे अश्रू आहेत, नेमकं ते कशावरून आहे ते त्याचा विचार करायला पाहिजे ना. काही काही आता त्या यूट्यूबवर वगैरे कधी कधी माहिती येतात, त्याच्यात असं सांगतात काही काही कथाकार कीर्तनकार जे आहेत ते आपले त्या रुमाल जे आहे त्याला असं झेंडूबाम लावतात आणि ते झेंडूबाम लावून इथं असं लावलं त्याच्यातून डोळ्यातून घळघळा अश्रू येतात. मग हे असं जे आहे हे काय, हे दंभाचा प्रकार आहे. खरं जे प्रेम आहे ते जर असलं तर बरोबर आतमधला जो भाव आहे तो बाहेर येणार. तसं ज्याला आपण म्हणावं हे थोडं धंद्यातलं सिक्रेट आहे, पण तुम्ही सगळे आपले म्हणून सांगायला काय हरकत आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, असो विनोदाचा भाग बाजूला राहू द्या. मुख्यत्वानं सांगायचं एवढं आहे की दंभरहित म्हणजे असं की जे आपण करतोय ते कोणत्याही करता आपण करत नाही, कोणाच्याही करता नाही, कोणाला दाखवण्याकरता तो विषय नाही. ही स्वतः आपल्या उद्धाराची साधना आहे आणि ती साधना जी आहे ती दंभरहित पाहिजे. त्याचं कारण असं आहे की हा जो दंभ आहे हा या परमार्थिक मार्गाचा भयंकर मोठा शत्रू आहे. 26 जे गुण आहेत ते दैवी संपत्तीचे, पण 6च अवगुण आहेत. त्याच्यामध्ये पहिला सांगितलेला हा दंभ. दंभो दर्पोभी पण याच्यात सगळ्यात अगोदर जर कोणाचा नंबर लावलेला तर दंभाचा नंबर आहे. दंभ म्हणजे जे जसं नाही ते तसं भासवणं, म्हणजे लोकांच्या करता दाखवणं की मी किती ज्ञानी आहे, मी किती असा आहे, मी काय काय करतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या दंभात मोडतात. आणि खरे जे साधू महात्मे असताना हे आपली जी साधना आहे ती लपून ठेवतात किंवा आपलं जे ज्ञान आहे ते असं प्रगट करत नाही. ज्याला आपण म्हणतो आज प्रसिद्धीच्या मागे जे प्रत्येकजण धावत आहेत त्याच्याकडे धावणारे खरे साधू महात्मे नाहीच. साधू महात्म्यांचं जीवन जे आहे ते अमानित्वम या पदावर एक उभी आहे. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडोनी. आपल्याकडे काय चातुर्य आहे, म्हणजे आपल्याकडे काय हुशारी आहे, आपल्याकडे किती ज्ञान आहे ते लपवणारे ते लोक असतात. ते काय असं कोणाला सांगणारे नाही. इथं थोडं काही झालं की लगेच प्रसिद्धीच्या झोतात येण्याकरता जो प्रत्येकाचा विचार आहे तो त्यांच्याकडे नसतो. म्हणजे दंभरहित त्यांची भक्ती असते. मग ते कोणतंही करू द्या. नाहीतर मग कोणीतरी आपल्याकडं आलं आणि त्या दिवशी मोठ्या मोठ्यानं हरिपाठ म्हणायचं, लोकाला कळलं पाहिजे मी कसा रोज हरिपाठ घेतो. अरे ते सगळ्या ज्या साधना आहेत दादा हो त्या एकांतात करायच्या आहेत. त्या आपल्या उद्धारा करताय, आपल्या आनंदा करताय, त्या लोकांना दाखवण्याकरता नाही. आणि तसे जे असतात हे साधू महात्मे त्याच्यावर त्यांच्या जीवनाची जी आहे जीवनाचा पूर्ण जो कालखंड आहे तो त्याच्यावर असतो. आपण जर भामरे महाराजांचं जर जीवन बघितलं तर मला काही त्यांचा प्रत्यक्ष अनुभव नाही, पण जे लोकांच्याकडून कर्णोपकरणी किंवा आमच्या गुरुवर्य बाबांकडून मी ज्या काही ऐकलेल्या गोष्टी आहेत, आमचे काका आलेले आहेत, ह्या सगळ्यांच्याकडून जी त्यांची ख्याती ते तुम्हाला सांगतो. नित्यानं ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा होती.
आणि ती प्रवचन सेवा अशी नाही की त्याला श्रोते आलेच पाहिजे, कोणी येवो न येवो, ते आपल्या आनंदाकरता ती साधना आहे. ती कोणाला दाखवण्याकरता साधना नाही आहे. नित्यानं ज्ञानेश्वरीचं जे पारायण आहे ते प्रत्येक 7 दिवसाला ते पारायण व्हायचं. म्हणजे 7 दिवसाला ग्रंथ संपला की परत दुसरं पारायण, परत दुसरं पारायण. म्हणजे या साधना कोणाकरता होत्या? ते काय आता एवढे वर्ष झालेले त्या गोष्टीला, तुमच्याकडे एखादा असा फोटो, एखादा असा व्हिडिओ किंवा त्याच्याकरता ती केलेली गोष्ट. म्हणजे ही जी सर्व भक्ती आहे ही दंभरहित भक्ती होती. म्हणजे कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल विठोबा रखुमाई. रखुमाई विठोबा रखुमाई. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज भगवान हो. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा, या सगळ्या गोष्टीवर त्यांचं जीवन आरूढ होतं. आणि या सगळ्या गोष्टींच्या जर कडे आपण बघितलं तर एक जे आहे ना, याच्यात काही ज्या साधना आहेत ना, त्या अंतरंग साधना आणि बहिरंग साधना या दोन्ही अंगांनाही या अभंगाचा विचार करा. एक सगळ्यात सुरुवातीला असा आहे, अंतरंग साधना काय आणि बहिरंग साधना काय. बहिरंग साधना म्हणजे आपल्याला दिसणारी, त्यांच्याकरता ती अंतरंगच, पण आपल्याला दिसणारी अशी की नाम वाचे श्रवणी कीर्ती, ही आपल्याला बहिरंग दिसणारी साधना. पण अंतरंगात पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. धरिला मनी विठ्ठल अंतरंगाची साधना. त्याच्यानंतर कीर्तनाचा समारंभ, आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसणारं कीर्तन किंवा नामस्मरण वगैरे, पण ते कसं अंतरंगाच्या साधनेनं. निर्दंभ सर्वथा, या सगळ्या जर गोष्टीवर त्यांचं जीवन आरूढ असलं तर नेमकं त्यांच्या जीवनाची अवस्था कशी असते हे अभंगाच्या अंतिम चरणात जे आहे, अभंगाच्या अंतिम चरणात येण्याच्या अगोदर आपल्याला त्याचा भाव सांगून तिकडे यायचं. विठ्ठल विठ्ठल हो. तर त्यांचं जे जीवन आहे ते नेमकं कसं असतं. निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. त्यांच्या जीवन जे आहे ते स्वस्वरूपाला प्राप्त झालेलं असतं. स्वरूपसिद्धी म्हणजे असं की स्वतः जे भगवंताचं रूप आहे त्यांना जाऊन हे मिळालेले असतात. निळा म्हणे स्वरूपसिद्धी आणि नित्य समाधी हरिनामे. नित्य समाधी म्हणजे काय. समाधी म्हणजे जे आहे की आपली जी वृत्ती आहे ती आपल्या अधिष्ठानाच्या ठिकाणी लीन होणं, त्याला समाधी म्हणतात थोड्या शब्दात जर सांगायचं. आणि अधिष्ठान काय आहे तर परमात्मा आहे. परमात्म्याच्या स्वरूपावर आपली जी वृत्ती आहे ती लीन होणं म्हणजे त्याला समाधी म्हणतात. आणि या महात्म्यांच्या जीवनात ती कशी असते. नित्य समाधी हरिनामे. चालता चालता जे आहे नामस्मरण करतानाच यांना समाधी लागते. योग्यांच्या वगैरे जीवनात जी समाधी आहे ते जोपर्यंत योग साधना चालू आहे तोपर्यंत ती समाधी अवस्थेत आहे, पण उत्थान दशेत आले की समाधी बाहेर होते. पण यांच्या तोंडात नेहमी नामस्मरण असतं म्हणून नित्य समाधी हरिनामे. आपल्या विवेकानंद स्वामींचे जे सद्गुरू होते तर रामकृष्ण परमहंस जे आहे, तर रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट आहे की ते एकदा संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर फिरायला निघाले. आणि जेव्हा फिरायला निघाले तर त्यावेळेस असं झालं की तिथे नामस्मरण करता करता त्यांना समाधी लागून गेली. मग समाधी अशी लागली की पूर्ण जे आहे देहभान विवर्जित अवस्था झाली. 2 शिष्यांनी त्यांना दोन्हीकडून पकडलं आणि पकडून जे आहे आता आपण ह्याला आपल्या मठावर घेऊन जाण्याकरता निघाले. तर तेवढ्यात जे आहे ते गावचे सरपंच दिसले.
गावचे सरपंच एकदम बेवडा माणूस होता, जो की संध्याकाळीसुद्धा रोज पिऊन यायचा. पण त्यानं ते महाराजांकडे पाहिलं आणि अरे रे म्हणे इकडे या इकडे या इकडे या. आणि त्यांना बसवलं एका जागेवर महाराजांना आणि त्या शिष्यांना विचारायला लागलं की म्हणे कोणता माल पिता तो, हे एवढा तर जालिम माल आमच्याकडे पण नाही म्हणे, काय चढली म्हणे तुमच्या महाराजांना. मग ते शिष्य खूप खवळलेत, त्यांना खूप राग आला, पण करणार काय, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. शांत बसले, स्वामीजींना उचललं आणि घेऊन गेले आश्रमामध्ये. जसं स्वामीजींना घेऊन गेले आणि जसं स्वामीजी जे आहेत, स्वामीजींना सकाळी त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं म्हणे महाराज असं असं झालं, तुम्ही नामस्मरणात दंग होते आणि त्या समाधी अवस्थेत आम्ही तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलो, पण ते असं सरपंच बोलला. तर स्वामीजी म्हणले काही हरकत नाही, त्यांना जाऊन फक्त एवढं सांगा की तुम्हाला तो माल पाहिजे का. आता ते शिष्याला वाटलं व स्वामींची आज्ञा, जाऊ आपण तिथं सांगावं. सरपंचाकडे गेले. सरपंचांच्या जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांना सांगितलं सरपंचांना भेटायचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर सरपंचाला सांगितलं काल तुम्ही आम्हाला विचारलं होतं की तो माल कोणता आहे, आम्हाला माल तर काही ब्रँडचं नाव नाही सांगितलं म्हणे, फक्त एवढं आहे स्वामीजींनी विचारलं तुम्हाला तो पाहिजे का. तर ते सरपंच खुश झाला, अरे चांगलं झालं, आजकाल मला असं पण चढत नाही म्हणे, एवढा जहाल माल मिळाला तर आनंद होईल. म्हणून तो म्हणे काही हरकत नाही म्हणे, तिथं जाऊ. आणि जसं ते रामकृष्ण परमहंसाकडे गेले तर रामकृष्ण परमहंसांनी त्यांना आपल्या कालिका मातांच्या मंदिरात नेलं आणि सांगितलं ह्यांचं जे नाव आहे म्हणे, ह्यांच्या नावात जे सामर्थ्य आहे म्हणे, ही त्याच्यातला हा प्रकार आहे म्हणे, त्याच्यात ही लागणारी समाधी आहे. आणि तिथून पुढं ते त्यांचे शिष्य झाले. विठ्ठल विठ्ठल. हो, तर या सगळ्या साधनांवर ज्यांचं जीवन आरूढ आहे असे असणारे साधू महात्मे, आणि यांचा जीवनाचा जर आपण अवलंब केला, हे जर साधनं आपण आपल्या जीवनावर जर आणले तर आपलाही काळ सार्थक होईल. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्ण अभंगाचा जो गोषवार आहे तो आपण एका मिनिटात बघू. आपल्या सेवेकरता आता फक्त 2 मिनटं राहिलेले आहेत. 2 मिनटात आपल्याला सेवा समाप्तीकडे न्यायची, कारण आज सेवेचा पहिलाच दिवस आहे. आणि आमचे गुरुवर्य बाबा म्हणत असतात की पहिल्या दिवशी महाराजांनाही ताणायला नाही पाहिजे, आणि दुसऱ्या दिवशी त्याचा संख्येवर परिणाम होत असतो. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी जे आहे ते वेळेवर सोडायला पाहिजे. आणि इथे पुढचा जो कार्यक्रम आहे त्याच्याकरता आपण 2 मिनटात सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. फक्त तुम्ही एवढंच म्हणायचं सगळ्यांनी की काळ सार्थक केला त्यांनी. मी इकडे काही जरी म्हणलो तुम्ही एवढंच म्हणायचं, काळ सार्थक केला त्यांनी. नाम वाचे श्रवणी कीर्ती, सार्थक केला त्यांनी. पाऊले चित्ती समान, सार्थक केला त्यांनी. काळ सार्थक केला त्यांनी. धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा, निळा म्हणे स्वरूप सिद्धी, आणि नित्य समाधी हरिनामे. बस या सगळ्या जे जीवन आहे, बस एवढ्या गोष्टीवर जर आपण आरूढ करून घेतलं, आपल्याला एकच लक्षात ठेवायचं की मिळालेला जो काळ आहे तो काळ आपल्याकडे खूप कमी आहे. सांगता येत नाही केव्हा कोणाचा काय नंबर लागेल. त्याला काय आता असं नाही की बाबा जो वया नाही किंवा त्याला सिक्वेन्स नाही, असं काहीच नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, सांगताच येत नाही. आपण सकाळी पाहिलेला संध्याकाळी आहे का नाही त्याचं काही सांगता येत नाही. आणि आपल्याकडे आयुष्य किती मिळालं हेही माहीत नाही. बरं ते पूर्ण आयुष्य धडधाकट जाईल याची काही शाश्वती. मग या सगळ्या गोष्टीला आपण सावध होऊन मिळालेलं जे आयुष्य आहे, मिळालेला जो काळ आहे, तो जर सार्थक करायचा असेल तर त्या गोष्टीवर आपण आपलं जीवन आरूढ करून आपल्या जीवनाची सुद्धा सार्थकता करून घ्यायला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. हो, या सर्व ज्या गोष्टी आहे या आपण जर जीवनात अशाच्या अशा अवलंबल्या तर निश्चित आपल्याही जीवनाला सार्थकता प्राप्त होईल. आणि संत जीवन जे आहे हे आपल्या जीवनात सार्थकता निर्माण करून देण्याकरताच असतं. जर आपण त्या गोष्टींचा अवलंब केला तरच हे आपल्या जीवनात घडणार आहे. असो, जेवढा अभंगाचा माझ्या मतीनं जे काही भाव आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला, एखादा शब्द चुकीचा असेल, कोणाला बोचला असेल, तो माझ्या बुद्धीचा आहे. जे बरोबर आहे ते आमच्या गुरुवर्य बाबांचं आहे. ते सगळ्यांनी ग्रहण करायचं.
आणि बाकीचं जे चुकीचं असेल ते माझ्या पदरात माझं परत द्यायचं. आजची जी ही सेवा झाली, तर तसं जर बघायला गेलं तर हे ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये असलेली सेवा. आणि ज्येष्ठ नागरिक भवन जे आहे ना, तर ते ज्येष्ठ शब्द जे आहे त्याची सार्थकता ह्याच्यातच आहे की कनिष्ठांना संधी द्यायची. तसं बघायला गेलं तर आम्ही तुमच्याकरता कनिष्ठच आहोत. आणि कनिष्ठांना संधी दिल्यामुळे खरंच ज्येष्ठांचा जो परमार्थ आहे तो त्यांच्याकडून शिकण्यासारखा असा असतो की त्यांनी आपल्याला ते करून घ्यायचं, आपल्याकडून करून घ्यायचं. नवोदित जे आहे त्या नवोदित लोकांना त्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल हे सगळं जे काही मंडळ आहे, तसं ह्यांचं ऋण मी मानण्याचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे की जे घरची मंडळी असतात त्यांचं ऋण मानू नये. आणि आजची जी कीर्तन सेवा आहे त्याच्याकरता जे काही उपस्थित सगळेजण आहेत, टाळकरी सगळ्यांचं नाव जे आहे ते सगळ्यांचंच नाव आपण घेतलं असं गृहीत पकडू. आणि प्रामुख्यानं जे आहे या सगळ्यांच्या नावाचा आपण एकाच अंगानं उल्लेख करू. आजच्या कीर्तनाला परमपूज्य आमचे दत्तागुरू निलजगावकर महाराजसुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी मी साष्टांग दंडवत करून आजच्या सेवेला आपण इथेच पूर्वविराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल.